लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 28 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आजचा भाग त्यांनी खूपच छान दाखवला आहे. आज नंदिनीने मंगळसूत्राचं खूपच सुंदर असं महत्त्व काव्याला समजून सांगितलं आहे एकांतात. आजचा एपिसोड पूर्ण बघत राहा, तुम्हाला आवडणार आहे. पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की या नंदिनीने रम्याला पकडलंय आणि तिला समजलंय की रम्यानेच मंगळसूत्र चोरलंय काव्याचं. नंदिनीने रम्याला काय धमकी दिली ना ते बघत राहा प्रेक्षकांनो. सगळ्यात शेवटी सांगते म्हणजे तुम्हाला ऐकायला मजा येईल. तर बघा सुरुवात कशी झाली आहे. ते गुरुजी आलेत ना यांच्या घरी. ते गुरुजी नंदिनीला बघून म्हणतात, नंदिनी अगं बेटा तुला बघितलं आणि या घरामध्ये लक्ष्मीचा निवास आहे असा भास झाला बघ. आता ह्या नंदिनीचे सासरे म्हणतात, बेटा आपल्या या गुरुजींनी ना आपल्या घरात बऱ्याच भाकीतं काय काय होणार आहे हे आधीच वर्तवले होते बघ. गुरुजी तुमच्या लग्नाच्या वेळेला इथे नव्हते, वास्तुशांतीसाठी ते भारताच्या बाहेर गेले होते. आता जीवा आलाय आणि जीवा पार दोघेही आल्या आल्या नमस्कार करतात या गुरुजींना. हे गुरुजी यांचे अगदी पूर्वी पारचे गुरुजी आहेत. गुरुजी विचारतात, थोरली सून कुठे आहे तुझी. आता तेवढ्यात ती नंदिनी आणि काव्या दोघी तिथे एंट्री करतात आणि या काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र नसतं म्हणून रम्या आणि वसू त्या दोघी हसतात बरं का. पार्थ सुद्धा तिथे आलेला आहे ऑलरेडी. आता काव्याला पाहिल्या ते गुरुजी जरा चिडतात. आधी पार्थ नमस्कार करतो, त्यांना सुखी राहा असा आशीर्वाद ते देतात. पण आता काव्या काही नमस्कार करायला तयार नसते. सगळेजण काव्याकडे बघतात. आता नंदिनी हळूच म्हणते, काव्या नमस्कार कर ना. काव्या नमस्कार करते तेव्हा मानिनीताई म्हणतात, ही आमची मोठी सून आहे गुरुजी काव्या. आता ते गुरुजी चिडून म्हणतात, काय ग मानिनी ही आहे तुझी सून ही. आता तो जीवा बघतच राहतो त्या गुरुजींकडे. ते गुरुजी म्हणतात, ही अशी सून आहे तुझी. काव्याने गळ्यात काही घातलं नव्हतं. तेव्हा मानिनीताई म्हणतात, काय ग नंदिनी मी तुला सांगितलं होतं ना बेटा. मग आता नंदिनी म्हणते, हो आई मी सांगितलं होतं काव्याला. आता काव्या म्हणते, कशाबद्दल बोलताय तुम्ही. मग नंदिनी म्हणते, असं काय करतेस ग काव्या, मी तुला सांगितलं होतं ना आज छान तयार होऊन ये म्हणून. काव्या म्हणते, मी आंघोळ करून नीट आवरून तर आली आहे, आणखीन काय करायला पाहिजे होतं. आता ते गुरुजी चिडून म्हणतात, हे बघा आपल्या परंपराविषयी आदर नाही, संस्कृतीविषयी आदर नाही. काय असते संस्कृती हे माहिती तरी आहे का ग तुला. ते गुरुजी असं बोलत असतात तेव्हा रम्या हसते बर का. आणि ही बारकी पोरगी आहे ना पिहू, तिला फार वाईट वाटतं बरं का प्रेक्षकांनो. आणि माझा असा अंदाज आहे या पिहूनेच नंदिनीला सांगितलंय की रम्याने मंगळसूत्र चोरलंय म्हणून. आता हे आपल्याला पुढच्या भागात बघायला मिळेल कारण आज या छोट्या बारकीवर फारच कॅमेरा फ्लॅश केलाय त्यांनी. तर बघा ते गुरुजी खूप ओरडतात आणि त्यांना म्हणतात, विक्रमला आत्ता तुझ्या धाकट्या सुनेचं कौतुक केलं ना मी. तिचा वेश वाणी साज सगळं काही व्यवस्थित उत्तम सांभाळून ठेवलंय तिने. पण विक्रम आणि मानिनी तुझ्या थोरल्या सुनेने माझी निराशा केली आहे. गुरुजी म्हणतात, ही अशी पूजेला बसणार का. काय हिचं वागणं, काय हिचं बोलणं. दोघी सख्या बहिणी आहे म्हटल्यावर यांच्या आई वडिलांना दोषही देता येणार नाही. कारण आई वडिलांनी बिचाऱ्यांनी दोघींवरही सारखेच संस्कार केले असणार आहेत. पण या एकीने हे संस्कार मनापासून जपलेत आणि हिने या मुलीने ते पार उधळून लावलेत. काव्याला फार राग येत असतो बरं का आता त्या गुरुजींचा की ते गुरुजी वाटेल ते बोलतायत. आणि पार्थला पण राग येत असतो. खरं आहे बाहेरच्यांना जज करायचा काही अधिकार नसतो पण आजकालच्या जगामध्ये घरामध्ये बाहेरचे लोक जरा जास्तीच जज करतात प्रेक्षकांनो. हा ज्याचा त्याचा लुकआउट आहे. एनिवे तर आता पुढे बघा वसुआत त्या तोंड चोपडेपणा करते आणि म्हणते कशी की हो गुरुजी मी माफी मागते मुली म्हणजे या मुलीच्या वतीने तुमची, ती येईल व्यवस्थित तयार होऊन. आता काव्याला येतो वसुआत्याचा राग. काव्या म्हणते मी तयारच होऊन आलेली आहे. आता इथून पुढे तमाशा चालू होऊन जातो. काव्या म्हणते आत्याबाई मी तयारच आहे. वसुआत्या म्हणतात काय ग काव्या, अगं जरा साडी तरी नेसून ये बाई. पण आता काव्या स्पष्ट म्हणते मला नाही नेसायची साडी. गुरुजी तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. नंदिनीला येतं टेन्शन. आता सगळेजण तिच्याचकडे बघतात बरं का काव्याकडे. पण मानिनीताई म्हणतात काव्या बेटा आजचा एक दिवस दागिने घातले साडी नेसली तर काय हरकत आहे बेटा. लगेच वसुआत्या म्हणतात अगं बाई दागिने नसतील घालायचे नको घालू. अगं पण निदान मंगळसूत्र तरी घालशील की नाही. काव्या आता तिच्या गळ्याकडे बघते. तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही आहे. आता तिने बिचारीने हे लग्नच मान्य केलं नाही आहे त्यामुळे तिला या मंगळसूत्राबद्दल विशेष असं काही वाटत नाही आहे असं त्यांनी दाखवलं आहे. साहजिक आहे ना प्रेक्षकांनो. या गोष्टी स्वीकारायला काव्याला थोडा वेळ लागणार आहे. वेळ देऊयात तिला. तर बघा वसुआत्या लगेच चालू होऊन जातात. वसुआत्याची गाडी कुठे चालू होईल काही सांगता येत नाही.
चालू झाला व स्वात्याच्या तोंडाचा पट्टा. काय ग 4 दिवस झाले तुझ्या लग्नाला, लगे मंगळसूत्र काढून ठेवलं का तू? व स्वात्या लगे रडायला लागतात आणि म्हणतात नशिबाने बाई तुझ्या गळ्यात मंगळसूत्र तरी आहे. आता तू जीवात डोळे लावून घेतो. चालू झाला व स्वात्याचा ड्रामा. मग त्या व स्वात्या म्हणतात ज्याच्या गळ्यात मंगळसूत्र नसतं ना त्याला विचार काय किंमत असते या मंगळसूत्राची. हा जनरेशनचा फरक आहे प्रेक्षकांनो. प्रत्येकाला जे वाटतं ते दुसऱ्याला वाटेल असं नसतं ना. त्यामुळे ठीक आहे, आपण फक्त एक मालिका म्हणून एन्जॉय करूयात. मग आता ते गुरुजी म्हणतात मंगळसूत्र हे सौभाग्याचं सगळ्यात मोठं लेणं असतं. आपल्याला आयुष्यात नवरा आहे हे सांगणारं बंधन असतं ते. काव्या म्हणते बरोबर बोललात तुम्ही गुरुजी, बंधनच असतं ते आणि मला हे बंधन नकोय. काव्या अशी बोलते तेव्हा पार्थला वाईटच वाटतं आणि सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात आश्चर्याने. अशी काय बोलते ही? मग आता काव्या म्हणते माझं लग्न झालंय, नवरा आहे मला, हे सिद्ध करायला मला मंगळसूत्र मिरवायची गरज नाहीये. काय गरज आहे? आणि आता काव्याच्या या प्रत्येक प्रश्नावर नंदिनीने तिला सुरेख उत्तर दिलंय बरं का प्रेक्षकांनो. ऐकत राहा आजचा एपिसोड, खूप छान दाखवलाय त्यांनी. व स्वात्या म्हणतात तुझ्या जिभेला काही हाड, काय बोलतेस ग काव्या, जा जा तुझ्या रूम मध्ये आणि मंगळसूत्र घालून ये. व स्वात्या मुद्दाम करताय बरं का. आता व स्वात्या म्हणतात अरे पार्थ, अरे बाबा समजव तुझ्या बायकोला काहीतरी. व स्वात्या असं बोलल्यानंतर पार्थ म्हणतो अगं आत्या त्यांची इच्छा नाहीये ना, मग तू कशाला जबरदस्ती करतेस? पार्थ त्या गुरुजींना म्हणतो सॉरी गुरुजी, मी सॉरी म्हणतो तुम्हाला. एखादी गोष्ट मनापासून केली तर त्याला काही अर्थ असतो, पण प्लीज त्यांना जबरदस्ती करू नका मंगळसूत्रासाठी. आता लगेच वसवात्या म्हणतात बाई पार्थ, अरे गुरुजींना उलटून बोलतोय. बाई 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 या पोरीसाठी. बाई मानिनी विक्रम बघा बघा घरात कसे उलटे वारे व्हायला लागले तुमच्या. प्रत्यक्ष धर्माधिकारी गुरुजींचा अपमान करतोय तुमचा मुलगा. आता त्या मानिनीताई म्हणतात अहो वसुताई शांत बसा ना प्लीज. त्या मानिनी त्यांची कमाल आहे बाबा, या अशी नणंद जेलायची. असो आपण मालिकेतल्या पात्रांबद्दल बोलतोय. आता या मानिनीताई म्हणतात विसरली असेल ती, हरकत नाहीये, नंदिनी जा बाई आतमध्ये ने तिला आणि मंगळसूत्र तरी घालून ये. व स्वात्या म्हणतात कसली विसरली कसलं काय, मुद्दाम तिने घातलेलं नाहीये हे मंगळसूत्र. शेवटी काव्या म्हणते हे बघा मी काही मुद्दाम केलेलं नाहीये, मी घालणार होते मंगळसूत्र पण ते सापडत नाहीये, मला हरवलंय. आता काव्याच्या मनात काही वाईट नाहीये बरं का प्रेक्षकांनो. या दोघी आगाऊ बायका आहेत, यांनीच लपवलेलं आहे तिचं मंगळसूत्र, आता कांगावा करताय. स्वात्या म्हणते असं कसं सापडत नाहीये ते मंगळसूत्र. काव्या म्हणते मी आंघोळीला जायच्या आधी काढून ठेवलं होतं, आता नाही सापडत आहे मला, काय करू मग? त्यावर गुरुजी म्हणतात अरे 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 काय सगळ्या परंपरा धाब्यावर ठेवल्यात तुम्ही. ए बाई असं मंगळसूत्र काढायचं नसतं. गुरुजी आता टू मच बोलतायत. असो पण आता ते गुरुजी म्हणतात या मंगळसूत्राचं काही महत्वच नाही दिसत आहे. पिहूला फार वाईट वाटतंय बरं का, काव्याला असं बोललं जातंय तर, आणि नंदिनीला सुद्धा. मग गुरुजी म्हणतात मानिनी विक्रम पहिल्यांदा या घरात शास्त्र आणि परंपरेचा अपमान झालाय बरं का. नाही मी काही आजची पूजा सांगू शकणार नाहीये. ते गुरुजी असं बोलून तिथून जाणार असतात तेव्हा ते विक्रम म्हणतात थांबा गुरुजी असं काय करता. मग ते गुरुजी म्हणतात एखाद्या शिष्याला पाठवून देतो मी, थांबा आता. मग असं बोलल्यावर नंदिनी म्हणते असं नाराज होऊ नका गुरुजी, हवं तर मी तुमची माफी मागते. हे बघा प्लीज काव्या मंगळसूत्र घालून येईल, प्लीज ऐका ना गुरुजी. हे बघा मी घेऊन जाते तिला आणि शोधून आणते मंगळसूत्र. चल ग काव्या चल. आता नंदिनी पटकन तिला तिथून घेऊन जात असते तेव्हा काव्या ओरडते तिच्यावर हळूच आणि म्हणते नंदिनी ताई खरंच गरज आहे का हे सगळं करायची. काव्याने असं बोलल्यानंतर पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो, पण मानिनीताई म्हणतात हो काव्या गरज आहे. हे बघ आज पूजा आहे, 4 लोक येतील, तुला असं बघितल्यावरती बोलतील, आपल्या घराला नावं ठेवतील. बेटा जा पटकन तू मंगळसूत्र तरी घालून ये. त्यावर काव्या म्हणते काय काय बोलताय तुम्ही, अजूनही 4 लोक काय बोलतील ह्याबद्दलच तुम्हाला वाटतंय का? अहो त्या 4 लोकांमुळेच आमचं अख्खं आयुष्य बर्बाद झालं ना. काव्या अगदी सडेतोडपणे बोलणारी मुलगी आहे. आता काव्या अशी बोलते तेव्हा सगळेच जण तिच्याकडे बघत असतात, गुरुजी सहित सगळे. आता मात्र या मानिनीताई म्हणतात ऐक ना बेटा, अगं जा ना घालून ये ना मंगळसूत्र. मग नंदिनी म्हणते बस कर काव्या, आता यापुढे एकही शब्द बोलू नकोस, चल चल बरं शोधूयात आपण मंगळसूत्र. आता नंदिनी मोठ्या बहिणीचा अधिकार दाखवत जरा ओरडते काव्यावर आणि मानिनीताईंना म्हणते आई आलोच आम्ही, आणि काव्याचा हात धरते आणि तिला आतमध्ये घेऊन जाते. आता इथून पुढे मजा येते प्रेक्षकांनो. आता नंदिनी काव्याला घेऊन जाते खोलीमध्ये
आता या वसुआत्या आणि रम्या कशा हसतात बघा, मस्त मजा आली. कसा अपमान झाला यांचा, यांच्याच घरात खातात पितात आणि यांचाच अपमान करतात. कशा बायका आहे नाही. असो, आता काव्या आत गेल्या गेल्या चिडते नंदिनीवर. नंदिनी म्हणते अशी कशी ग तू धांदरटेस काव्या, कुठे ठेवलंयस मंगळसूत्र. आता काव्या चिडून म्हणते सांगितलं ना तुला, इथेच ठेवलं होतं मी आंघोळीच्या आधी. नंदिनी तिच्या खोलीत सगळीकडे शोधाशोध करत असते पण कुठेच मंगळसूत्र सापडत नसतं. नंदिनी म्हणते अशी कशी वेंधळी आहेस तू काव्या, अगं कुठे ठेवलंयस ते मंगळसूत्र, नाही सापडत आहे ना. काय ग काव्या, अगं सोन्याची अंगठी सुद्धा इकडे तिकडे पडली तर आपण किती विचार करतो. आता ही अशी शोधाशोध करताना ओरडत असते नंदिनी काव्यावर. आता ही नंदिनी म्हणते अगं शोधू लाग ना मला. काव्या चिडून म्हणते काय चाललंय ताई तुझं, मुद्दाम करते का मी. आता ही नंदिनी म्हणते अगं तसं नव्हतं म्हणायचं मला काव्या, आपण विचारत असतो तर लक्षात येत नाही आपल्याला, आपल्याला असं वाटतं इथे वस्तू ठेवली आहे दुसरीकडे असते ती. अगं काव्या उठ लवकर, मला आवरू लाग. आता ही ओरडते काव्या आणि म्हणते शांत हो आता जरा ताई, तू ज्या लग्नाला अर्थ नाही त्या मंगळसूत्राला काय अर्थ आहे, मला नाही शोधायचंय मंगळसूत्र. आता काव्या चिडून बोलते तेव्हा नंदिनी छान बोलते अरे असं नाही बोलायचं काव्या, मंगळसूत्राचा अर्थ नाहीये म्हणजे नवीन नातं स्वीकारण्याची खूण असते ती. लग्नासारखं पवित्र नातं आयुष्यभर निभवायचं असतं. या मंगळसूत्राच्या धाग्याने हृदयाजवळ बांधलं जातं कारण ते मनापासून निभवायचं असतं. बेटा कुठल्याही गळ्यातल्या बाईचं मंगळसूत्र म्हणजे समाजातल्या प्रत्येक परपुरुषाला उत्तर असतं की या बाईकडे वर नजर करून बघायच्या आधी जरा तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र बघ, बायको आहे ती कोणाची तरी. इतकी ताकद आणि इतका अर्थ असतो बेटा मंगळसूत्राला. आणि तू म्हणतेस की मंगळसूत्राला काय अर्थ आहे. काव्या म्हणते ताई बोर नको करूस आता मला. नंदिनी म्हणते काव्या बोर नाही करते मी तुला काही गोष्टी माहिती नाहीये ना बेटा म्हणून बोलते. 2 वाट्या असतात मंगळसूत्र म्हणजे. जेव्हा लग्न लागतं ना तेव्हा एक वाटी हळदीने भरतात गुरुजी आणि दुसरी साखरेने भरतात. तुला माहितीये असं का करतात ते, कारण ही हळद जी आहे ना ती निगेटिव्हिटी दूर करते आणि सौभाग्य कुंकवाने साजरं होतं. संसारात कितीही कडू प्रसंग आले ना तरी जिभेवर साखर ठेवून वावरायचं असतं. त्यामुळे दुसरी वाटी साखरेसाठी अर्थ असतो काव्या या सगळ्या गोष्टींना. एक वाटी सासरची असते तर दुसरी वाटी माहेरची असते. हे दोन्हीही वाट्या असतात ना, या दोन्ही वाट्यांना काळ्या मण्यामध्ये बांधलेलं असतं आणि काळे मणी हे सोन्याच्या तारेने गुंफलेले असतात. काळे मणी यासाठी असतात की कोणाची दृष्ट नको व्हायला. सोन्याच्या तारेमध्ये गुंफलेले असतात कारण नवरा बायकोचं नातं हे सोन्यासारखं ताऊन सुलाखून निघालेलं असतं. अगं काव्या मंगळसूत्र घडवताना एवढा विचार केला जातो मग ते काढताना किती विचार करायला हवास तू. आता काव्या चिडून म्हणते अगं ताई मला मंगळसूत्राचा प्रॉब्लेम नाहीये ग, मला माझ्या मंगळसूत्राचा प्रॉब्लेम आहे, समजून घे ना जरा मला. नंदिनी म्हणते हे बघ काव्या अजिबात लाईटली घेण्यासारखी गोष्ट नाहीये ही. ते काय नाही, तू मला मंगळसूत्र शोधायला मदत कर चल बरं. आता इकडे या दोघी बहिणींची शोधाशोध चालू आहे, तिकडे ते गुरुजी तक 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 करताय. आता ती रम्या उगाचच तोंड चोपडेपणा करत म्हणते गुरुजी तुमच्यासाठी दूध आणू का. आता ते गुरुजी चिडून म्हणतात नको आहे मला. आता ते चिडचिड करत असतात. तसं पाहिलं तर गुरुजींनी एवढी चिडचिड करायचा काही संबंध नव्हता पण असो यांचे या घराशी ऋणानुबंध आहे म्हणून असं होणारच. आता रम्या पुन्हा म्हणते अगं मामी मी जाऊन बघून येऊ का, मी मदत करू का त्यांना शोधायला. मग आता लगेच मानिनताई म्हणतात राहू दे राहू दे. आता तेवढ्यात त्यांच्या कॉलनीतल्या बायका आल्यात बरं का. आता त्या बायका म्हणतात अगं बाई लग्नाला नाही आलो आम्ही, आम्हाला वाटलं पूजेला यावं, तुमच्या 2-2 सुनांची भेट कशी होणार ना. मानिनीताई त्यांचं स्वागत करतात. त्या बायका विचारतात आहे कुठे दोघी, तयार होत आहेत का. वसुआत्या उत्तर देतात, कोणी विचारलं पण नाही बरं का त्याला, उगाचच आपलं त्या उत्तर देतात अगं बाई एक सून आधीपासून खूप आधीपासून तयार आहे आणि एकीला अजून तयार व्हायचंय. त्यानंतर जीवा रागाने बघतो त्यांच्याकडे. मग पार्थ म्हणतो असं काही नाहीये, त्या तयार होत आहेत दोघी जणी. त्यावरती आता लगेच ही मानिन ते आवाज येतात अगं नंदिनी काव्या चला. आता ही नंदिनी म्हणते चल चल बाहेर. थोडक्यात सांगायचं म्हणजे अजून मंगळसूत्र काही सापडलेलं नाहीये. आता या दोघी बहिणी बाहेर येतात तेव्हा पुन्हा विचारते मुद्दाम रम्या काय गो सापडलं का मंगळसूत्र. आता बिचारी काव्या खाली मान घालून उभी आहे बरं का. तिला रिअलाइज झालंय की तिचं चुकतंय पण आता ते नाही सापडत मंगळसूत्र तर ती काय करेल आता बिचारी. आता नंदिनी म्हणते नाही ना सापडलंच नाही, खूपच शोधाशोध केली आम्ही पण मिळतच नाहीये मंगळसूत्र. झालं. आता गल्लीतल्या बायका लगेच चर्चा करायला लागतात अगं बाई लग्नाला 4 दिवस नाही झाले तर हरवलं मंगळसूत्र. बाई असं कसं हरवलं.
हरवू शकत नाही का, चोरीलाही जाऊ शकतं ना. लगे हसायला लागतात त्या बायका आणि म्हणतात, अगं बाई मला तर वाटते या पोरीची पूजेची साडी पण हरवली आहे. मानिनीताईंना जरा इन्सल्ट फील होतं हां. कसं असतं प्रेक्षकांनो, मगाशीच म्हटलं ना, जनरेशन गॅप असतो. जे आजकालच्या पोरी विचार करतात ते जुन्या बायका कसं काय विचार करतील बरं. या गोष्टी समजून घेण्यासारख्या असतात आणि सुवर्णमध्य काढायचा असो, पण त्यात नंदिनी पटायते हे मात्र खरं आहे. आता लगेच नंदिनीकडे बघून म्हणतात त्या बाया, ही तुझी मोठी सून आहे ना गं, छान तयार झाली आहे. आता या काव्याला कसं तरी होतं बरं का. मग लगेच वसू आत्या पुन्हा मध्ये बोलतात, त्यांना कोणी काही विचारलेलं नसताना. त्या म्हणतात, अगं बाई ही नंदिनी धाकटी सून आहे, हिचं आमच्या पार्थ बरोबर ठरलं होतं ग लग्न, पण केलं हिने लग्न जीवासोबत. आता लगेच या मानिनीताई म्हणतात, वसूताई शांत बसा न हो. कमाल आहे या मानिनीताईंची, ही असली नणंद झेलायची. आता त्या बायका पाहतच राहतात, हा काय तमाशा आहे, त्यांना माहिती नसतं बिचाऱ्यांना. वसू आत्या म्हणतात, ही मोठी सून, ही मंगळसूत्र न घालता आली आहे ना, ही मुद्दाम सगळ्या बायकांना हायलाईट करतात वसू आत्या, म्हणजे यांचा तमाशा झाला पाहिजे. काय असतं ना प्रेक्षकांनो, म्हणजे मी एक पर्सनल सांगते तुम्हाला, सोसायटी अशीच असते. प्रत्येकजण नाव ठेवायला पुढे आलेलाच असतो, पण त्यातनं आपल्याला पॉझिटिव्हली काय घ्यायचं हे आपल्या हातात असतं. आपण जितकं चिडलो ना तितके लोक मजा घेतात, त्यामुळे थोडं रिलॅक्स राहायचं. आता काव्याच्या बाबतीत हेच होतंय, काव्या चिडचिड करते ना, त्यामुळे वसू आत्याला आणि रम्याला मजा येते. आता ही काव्या म्हणते, किती वेळेला सांगू मी काढलेलं मंगळसूत्र जागेवर नाही. आता लगेच त्या बायका म्हणतात, अगो बाई असं कसं झालं, तुमच्याकडे कामाला येते ना ती कल्पना, तिला विचारा. वसू आत्या म्हणतात, हो बाई कल्पनानंच चोरलं असेल. व त्या मानिनीताई म्हणतात, नाही कल्पना आमची विश्वासातली आहे, ती असं कधीच काही करणार नाही. मग नंदिनी म्हणते, हो कल्पनाताईंनी आधीच रूम पुसली होती काव्या आंघोळीला जाण्याच्या आधी, त्यामुळे प्लीज कल्पनाताईंना काही बोलू नका हां, त्यांचा काही संबंध नाही आहे. कल्पनाताई म्हणजे यांच्या घरात काम करणाऱ्या ताई. आता त्या पिहूला फार वाईट वाटतंय, वारंवार त्यांनी कॅमेरा पिहूकडेच म्हणजे केलेला आहे. शेवटी ते विक्रम म्हणतात, बरं आता गोंधळ नका घालू, शांतपणे जरा आठवा आणि बघा कुठे ठेवलंय मंगळसूत्र. शेवटी पार्थ म्हणतो, हे बघा गुरुजी, आमचं ज्या परिस्थितीत लग्न झालं ना, हे काव्याला सगळ्या अर्थी बंधनच आहे. म्हणजे मीच सांगितलंय काव्याला की त्यांनी मंगळसूत्र नाही घातलं तरी चालेल. आता पार्थ जेव्हा असं बोलतो तेव्हा सगळे आश्चर्याने बघतात, कारण पार्थने काव्याची बाजू एकदम घेतली आहे ना. आता लगेच वसू आत्या म्हणतात, अगं बाई काय बोलला पार्थ तू, मंगळसूत्र नाही घातलं तर चालेल. अरे बापरे, गुरुजी असं चालतं का हो. आता गुरुजी नुसते इकडे तिकडे बघायला लागतात घाबरून, आता काय बोलावं त्यांना काही समजेना. काय प्रेक्षकांनो, आता ती काव्या बिचारी टेन्शनमध्ये आली आहे आणि हा भाग त्यांनी संपवलाय. आता काव्या खरं तर रडवेली झाली आहे बरं का. आता इथे हा भाग संपलाय, पण पुढच्या भागात अजून मजा येणार आहे तुम्हाला, कारण या वसू आत्या मुद्दाम काव्याला प्रेशराईज करतात. अगो काव्या सांगून टाक ना, तुला हे लग्न मान्य नाहीये, तोडून टाक बाई लग्न हे एकदाच, उगाचच नको असलेल्या लग्नामध्ये कायमची अडकशील ग बाई, बोलून टाक सगळ्यांसमोर, तुझ्या मनात काय येते सांग. आता या मानिनीताईंना राग येतोय पुन्हा वसू आत्याचा बरं का, त्या नक्की झापणार आहेत त्यांना उद्या. पण असो, आता या नंदिनीने पकडलाय रम्याचा असा हात आणि तिला म्हणते, नंदिनीने धरलाय रम्याचा हात, तिला म्हणते कशी, तू चोरलं ना माझ्या काव्याचं मंगळसूत्र. आता ही रम्या घाबरते, तेव्हा नंदिनी म्हणते, घाबरलीस ना, हे बघ माझ्या बहिणीसाठी कोणाशीही लढायची ताकद आहे हा माझ्यामध्ये, यापुढे जर माझ्या बहिणीच्या वाट्याला गेलीस ना तर याद राख, रम्या सॉलिड घाबरली आहे. आता हे सगळं त्या पिहूने केलं असणार आहे असं माझा अंदाज आहे. तर प्रेक्षकांनो, एकंदरीत हा भाग असा होता, कसा वाटला तुम्हाला. आणि बरेच प्रेक्षक अजून चॅनलला सबस्क्राईब करत नाहीयेत, त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. आवडला असेल मी दिलेला रिव्ह्यू तर एखादा माझ्या मेहनतीसाठी लाईक करायला जाता विसरत जाऊ नका हो. तर असा होता आजचा भाग आणि एक मनोरंजन म्हणून घ्या, पण छान दाखवलाय त्यांनी. आता बघूयात पुढे काय काय इंटरेस्टिंग घडणार आहे. आता पार्थ या काव्याशी मैत्री करायचा प्रयत्न करणार आहे आणि नंदिनी जीवाशी मैत्री करायचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे मालिका बघण्यात जरा इंटरेस्ट वाढणार आहे आपला, हे तितकंच खरं आहे. पण प्रेक्षकांनो, मला तरी वाटतं की पिहूने रम्यावर वॉच ठेवलाय आणि बरोबर नंदिनीला जाऊन सांगितलंय की रम्यानेच मंगळसूत्र चोरलंय. हा माझा अंदाज खरा निघेल का, मला कमेंट करून नक्की कळवा. आणि भेटूयात उद्या पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड अजून आलेला नाहीये, आला की मी लगेच देईल. हा कसा वाटला ते सांगा. उद्या भेटूया, टेक केअर.